मालेगाव तालुक्यातील मेडशी येथे एप्रिल 14 रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती अत्यंत उत्साहात आणि शांततेत साजरी करण्यात आली। यावर्षीच्या मिरवणुकीचे खास आकर्षण म्हणजे स्थानिक महिला व पुरुषांचा समता सैनिक दलातील सहभाग आणि त्यांची शिस्तबद्धता ठरली। मंगळवारी सकाळी 9 वाजता कपिलवस्तू बौद्ध विहार येथे सामूहिक बुद्ध वंदना आणि पंचशील घेण्यात आले। यावेळी तथागत गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। या प्रसंगी बौद्ध उपासक उपासिका व समता सैनिक दलाचे जवान मोठ्या संख्येने उपस्थित होते। दुपारी 3 वाजता कपिलवस्तू बौद्ध विहारातून भव्य मिरवणुकीला सुरुवात झाली। ही मिरवणूक आंबेडकर चौक, गवळी वेताळ, नेताजी चौक, मुंगळा रोड, गांधी रोड, शिवनेरी चौक, जिल्हा परिषद शाळा या मार्गावरून काढण्यात आली। विशेष म्हणजे गावातील सर्वधर्मीय नागरिकांनी ठिकठिकाणी मिरवणुकीचे स्वागत करून बाबासाहेबांना अभिवादन केले, जे सामाजिक एकोप्याचे प्रतीक ठरले। या सोहळ्यात अमोल विजय तायडे, कैलास ढाले, प्रदीप तायडे, सुभाष तायडे, नाना तायडे, मधुकर तायडे, विजय सोनुने, नितीन तायडे, जलसम्राट दीपक वानखडे, विशाल तायडे, अमोल तायडे, रामदास तायडे, बबन कांबळे, संतोष तायडे, विकास तायडे, राजेश तायडे, दीपंकर तायडे, शुभम तायडे, प्रतीक सोथमल, निखिल गुडदे, प्रतीक कांबळे, शरद कांबळे, आकाश तायडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते। मिरवणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जमादार निलेश आहिर, सानप साहेब व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता। यामुळे संपूर्ण सोहळा अत्यंत शांततेत आणि शिस्तीत पार पडला। वाशिम जिल्हा प्रतिनिधी जावेद धन्नू भवानीवाले। अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा MH न्यूज मराठी।